सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीनं हे अधोरेखित केलं की शेती क्षेत्रातील सुधारणा या केवळ कायदेशीर किंवा आर्थिक विषय नसून त्या थेट शेतकऱ्यांच्या जीवनाशी जोडलेल्या आहेत। त्यामुळे कोणतीही सुधारणा करताना शेतकऱ्यांना विश्वास, तटस्थ अभ्यास आणि व्यापक सल्लामसलत आवश्यक आहे आणि त्यासाठीच समितीची स्थापना करण्यात आलेली होती। या समितीनं 21 नोव्हेंबर 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतरिम अहवाल सादर केला। त्या अहवालात देशातील शेतीच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि संकट कमी करण्यासाठी किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभावाला कायदेशीर मान्यता देण्याची शिफारस करण्यात आली आहे। हा अहवाल 2 नोव्हेंबर 2024 रोजी न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेला आहे। उच्चस्तरीय समितीचे अध्यक्षपद हे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश नवाब सिंग यांच्याकडे आहे। या अहवालानुसार केवळ शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असलेले शेतकरी दररोज केवळ 27 रुपये कमवतात। इतक्या कमी उत्पन्नावर उपजीविका टिकवणं आणि चांगलं राहणीमान राखणं हे केवळ आव्हानात्मकच नाही तर जवळजवळ अशक्य आहे, ज्यामुळे ते संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचत असल्याचं निरीक्षण आहे या समितीनं या अहवालात नोंदवलेलं आहे। दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना हमीभाव कायद्याच्या हमी संदर्भात केरळ काँग्रेसचे जोस के मनी यांनी प्रश्न विचारला होता। त्यावर उत्तर देताना शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार बांधील असून शेतीमालाला किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP देण्याच्या संदर्भात कायदा करण्याची आवश्यकता नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राज्यसभेत प्रश्न उत्तराच्या तासात स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे केंद्र सरकारची या मागणीच्या विरोधातली भूमिका स्पष्ट झालेली आहे।